कुठून आलात आणि ट्रेनिंग कसं वाटलं? मी वाड्यावरनं आली आहे. मी शर्वरी ठाकरे. आमचं ॲग्रो टुरिझम आहे. ओके. सध्या डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्याच्यातच मला छोटे छोटे क्लस्टर्स म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जॉईन करायच्या होत्या. त्याच्यात मला आमची चिकूची वाडी आहे. त्याच्यात आम्हाला कुक्कुटपालन, गावरान कुक्कुटपालन करायचं होतं. तर प्रॉपर मला पुढे माहिती मिळत नव्हती आणि स्टार्टिंगला ॲक्च्युली यूट्यूबवरनंच मी माहिती गोळा केली, तर त्याच्यात मला ब्राऊन एग्सचं मिळालं. पण ते सुद्धा त्यांनी प्रॉपर सपोर्ट नाही केला आणि इन फ्युचरमध्ये मला गावरान करायचं होतं म्हणून मी आज हे ट्रेनिंग अटेंड केलं. काय सांगाल तुम्ही, ज्या महिला आहेत त्यांना काय सांगाल? महिला आहेत त्यांना सांगते की हा खूप चांगला उद्योग आहे. घर बसल्या आपण करू शकतो, पण त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे करू शकतो म्हणून डिरेक्टली करणं हे तेवढं सक्सेसफुल नाहीये जेवढं आपण टेक्निकली सगळं नॉलेज घेऊन करतो. आणि उमेश पाटील यांच्या ट्रेनिंगमध्ये मला बरीच माहिती मिळाली. म्हणजे स्टार्टिंग त्यांनी फर्स्ट डे पासून सगळे मेडिसिन्स, वॅक्सिन कसे करायचे, कसे प्रिकॉशन घ्यायचे, काय काय रोग येऊ शकतात, त्याच्यासाठी काय काय सॉल्युशन्स आहे, हे ॲक्च्युली कुक्कुटपालनामध्ये गावठी गावरान कोंबड्यांच्या कुक्कुटपालनामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो महत्त्वाचा मेजर पार्ट त्यांनी कव्हर केला. प्लस त्याच्यामध्ये शेड कशी करावी, कोणती कोणती झाडं लावावी, एन्व्हायरमेंट कसं असावं, टेम्परेचर कसं असावं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या आणि मायन्यूट गोष्टी त्यांनी ट्रेनिंगमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर सगळ्यांनी ज्यांना पण कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी आवर्जून ट्रेनिंग घ्यावं असं मला पर्सनली वाटतंय. कारण की ह्या ट्रेनिंगमुळे तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळेल आणि इन फ्युचर जी रिस्क आहे ह्या बिझनेसमध्ये ती तुम्हाला अवॉइड करता येईल आणि सक्सेसफुल तुम्ही 100% होऊ शकता.